आज आपण ब्रिज कोर्स इयत्ता 6वी विषय मराठी सुगम भारती या ब्रिज कोर्सचा 23वा दिवस म्हणजे चाचणी क्रमांक 3 सॉल्व करणार आहोत. जर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळेल. तर चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, किराणा मालाचे दुकान कोणी सुरू केले? त्याचं उत्तर आहे, किराणा मालाचे दुकान चंदूने सुरू केले. प्रश्न 2. रिक्षावाल्याचा कोणता गुण या पाठातून दिसतो? त्याचं उत्तर आहे, रिक्षावाल्याचा प्रामाणिकपणा हा गुण या पाठातून दिसतो. तिसरा प्रश्न, अंधारातील दीपक असे कोणाला म्हटले आहे? तर याचं उत्तर असं आहे, अंधारातील दीपक भारताला म्हटले आहे. चौथा प्रश्न, वाढदिवस साजरा केला म्हणजे मुलांना काय वाटते? त्याचं उत्तर आहे, वाढदिवस साजरा केला म्हणजे मुलांना आनंद वाटते. आणि पाचवा प्रश्न आहे, जनाचा गणवेश कशाने भरला होता? त्याचं उत्तर आहे, जनाचा गणवेश चिखलाने भरला होता. आता प्रश्न क्रमांक 2 आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्याचं पहिलं आहे, बाबांचे बालपण टिंबटिंब गेले. अ. श्रीमंतीत, ब. चैनीत, क. गरिबीत, घ. बेकारीत. त्याचं बरोबर उत्तर आहे गरिबीत. नंबर 2, आईबाबांच्या टिंबटिंब पदार्थ केले. अ. आवडीचे, ब. नावडीचे, क. मनाचे आणि घ. गोड. तर याचं बरोबर उत्तर आहे आवडीचे. आता प्रश्न क्रमांक 3 आहे, कोण कोणास म्हणाले ते लिहा. त्याचं पहिलं आहे, अगं उषा, माझी पर्स कुठेतरी पडली वाटतं. त्याचं उत्तर आहे, मावशी उषाला म्हणाली. दुसरं आहे, मी कशी शाळेत येऊ? याचं उत्तर आहे, जना सलमाला म्हणाली. आता प्रश्न क्रमांक 4 आहे, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. पहिला आहे मैत्री, याचा विरुद्ध अर्थी शब्द आहे वैर. आणि दुसरा आहे दिवस, याचा विरुद्ध अर्थी शब्द आहे रात्र. आता प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. साजरा करणे, याचा अर्थ आहे थाटामाटाने करणे आणि वाक्य आहे, वाढदिवस साजरा केला की मुलांना आनंद वाटतो. प्रश्न 6, समानार्थी शब्द लिहा. खरे, याचा समानार्थी शब्द आहे सत्य आणि अंधार, याचा समानार्थी शब्द आहे काळोख. तर आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. गुड बाय.